वैष्णवी जाऊन अवघे 6 दिवस झाले. मात्र या गडबडीमध्ये वैष्णवीचा 9 महिन्याचा मुलगा जो आहे तो कुठे आहे? या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वैष्णवीचे वडील आहेत. सर, काय सांगाल वैष्णवीचा 9 महिन्याचा मुलगा जो आहे तो आत्ता कुठे आहे आणि त्याला आणण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? हो, आम्ही आणण्याचा प्रयत्न केला होता. हं. माझा भाऊ, माझे 2 भाऊ आणि माझे दाजी हं. हे 2-3 लोकं गेले होते. हं. गेल्यानं प्रभात रोडला माझा मावशी राहते, मावस भाऊ राहतो राजेश बालोटकर. तोही सोबत होता. 3-4 लोकं गेलं आणि जाण्याचं कारण म्हणजे तिच्या चुलत सासरे जयप्रकाश हगवणे हेच होते सोबत. त्यांनीच आम्हाला फोन केला. माझ्या वैष्णवीच्या मम्मीलाही फोन केला आणि बैरट दाजी आहेत माझे, त्यांनाही फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रभात रोडला या, मी तुमचं बाळ तुमच्या ताब्यात देतो. ही परवा दिवशीची गोष्ट आहे. मग हे गेले 3-4 लोकं. गेल्यानंतर त्यांना घेतलं, वैष्णवीचे चुलत सासऱ्यांना, आणि कर्वेनगरच्या त्या साईडला कर्वे रोड तिकडे कुठंतरी होतं, तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर तिथं निलेश चव्हाण म्हणून कोण माणूस आहे. तर त्यांच्या तिथे गेल्यानंतर ते बाळ ह्यांनी पाहिलं. पाहिल्यानंतर त्या एक लेडीज कोण होती ती द्यायला लागली, परंतु त्या निलेश चव्हाणच्या वडिलांनी ना फोन केला निलेश चव्हाणला की तू हे बाळ नाही आलेलं, तू लवकर ये. मग ते आल्यानंतर त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवला तिथं. त्याच्याकडे रिव्हॉल्वर पण आहे. मग आमच्या भावाला म्हणले तुम्ही कोण? मग हे आम्ही कोण म्हणल्यानंतर आम्ही म्हणलं आमचा भाऊ म्हणला की मी मुलीचा आजोबा आहे. ते त्या हागवणे म्हणले अरे तू कोण? मी मुलीचा त्या ना ना ह्याचा आजोबा आहे. म्हणजे तुमचा काही संबंध नाही, निघा इथून चला, असं म्हणले. मग आमचे भाऊ ते सगळे झाले निघून. त्या संदर्भात काय तक्रार वगैरे? त्या संदर्भात तक्रार हिंजवडी पोलीस स्टेशनला भावदानांच्या याला दिलेली आहे आम्ही. तुम्ही एक दुसरा एक आरोप केलेला आहे की आरोपींना हॉटेलचं जेवण जे आहे ते हां. पुरवण्यात आलं. काय सांगाल हां, त्या संदर्भात? हॉटेलचं जेवण त्यांना ते घटना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमचे भाऊ, आमच्या गावातले लोकं तिथे गेली होती आणि त्यांनी पाहिलं तर त्यांना रंगीला पंजाब हॉटेल म्हणून आहे तिथलं, त्यांना काहीतरी रंगीला काहीतरी आहे त्या हॉटेलचं. तिथनं जेवण येतं, VIP ट्रीटमेंट मिळते त्यांना आणि ड्रेस पण त्यांना, आता कपडे ठीक आहे, पण ते सगळं VIP ट्रीटमेंट त्यांना तिथं मिळली जाते. आता बाळासाठी काय मागणी कराल तुम्ही पोलीस प्रशासनाकडे? बाळासाठी पोलिसांनी आमच्या नातवाला आमच्या ताब्यात द्यावं. त्याची हेंडसाळ होती. उद्याची जर 10 दिवस होतील, 10 दिवसात तिथं आम्हाला ते लागणारच आहे. तिचा जीव त्याच्यात अडकन. तिचा जीव गेला तर गेला. आता तिचा अजून किती हे करणार, ह्याच्यासाठी आम्हाला बाळ द्यावं अशी माझी विनंती. नक्कीच वैष्णवीच्या वडिलांनी जे आहे ते हे बाळ आमच्या ताब्यात द्यावा अशी मागणी जी आहे ते आता पोलीस प्रशासनाकडे केली आहे. लवकरात लवकर हे बाळ जे आहे ते अवघ्या 9 महिन्याचं बाळ आमच्या ताब्यात द्यावा ही विनंती जी आहे ते आता वैष्णवीच्या वडिलांनी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.